इंटरफेस फ्रेमवर्कला आपण स्टार्ट केलं होतं. त्याच्यातला आपला लिस्ट इंटरफेस आता झालेला आहे. ठीक आहे. आज जो बघणार आहे आपण तो म्हणजे सेट इंटरफेस. क्यू नंतर बघणार आहे सेट इंटरफेस. सेट इंटरफेस कशामध्ये येतोय? हां, स्वतः इटसेल्फ तो इंटरफेस आहे. सेटला तुम्ही सेटचा इंटरफेसचा वापर 2 गोष्टी करता येते. एक तर सॉर्टेड सेट आहे. सॉर्टेड सेटमध्ये ट्री सेट आहे आणि प्लस एक हॅश सेट आणि लिंक हॅश सेट. सगळ्यात सुरुवातीला आपण हॅश सेट बघूया. देन सॉर्टेड सेटमध्ये जो ट्री सेट आहे, त्याला आपण बघूया. ओके. आणि याला बघत असताना आपल्याला या दोघांना कंपेअर करायचंय, की लिस्टमध्ये अरे लिस्टचे काही फीचर्स होते आणि सेटमध्ये चे काय डिफरन्शिएट करून देतं. कारण याने जर सगळं काम होणार होतं, तर मग याची गरज का पडली? ती आपल्याला ऑब्झर्व्ह करायचं आहे. ठीक आहे. आणि नॉर्मली आपल्याला काय ऑब्झर्व्ह झालं होतं लिस्टमध्ये मोस्टली याच्यासोबत काम करता येईल. हा एक तर सॉर्टेड नव्हता पहिली गोष्ट. तो एक पार्ट आहे. नल व्हॅल्यू अलाउ करत होता आणि डुप्लिकेट पण व्हॅल्यू त्याच्यामध्ये ॲड व्हायचे. हे 3 गोष्टी याच्यामध्ये होत्या. ओके. मग आता सेट असं काय तुम्हाला डिफरन्शिएट करून देतो, ते आपल्याला बघायचं. नॉर्मली एक लक्षात ठेवायचं सेटमध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी सॉर्टेड असतात. ठीक आहे. कोणी डुप्लिकेट पण अलाउ करू देत नाही. पण ते प्रॅक्टिकली रन करून बघितलं तर जास्त लक्षात येतं. असं साधारण तुम्हाला डायरेक्टली लक्षात येणार नाही. ठीक आहे. तर आपण सेट इंटरफेसचं एक एक्झाम्पल घेऊ विथ द हेल्प ऑफ हॅश सेट. ओके. आता परत जसा हा लिस्ट आणि लिंक लिस्टमध्ये फरक होता, त्याच वेळेने हॅश सेट आणि लिंक लिस्ट सेट लिंक्ड हॅश सेटमध्ये फरक आहे. मग हॅश सेट सेपरेट मेमरी तयार करत असं. लिंक लिस्ट काय करतो ते तुम्हाला आता कळालंच आहे. दिस इज लिंक्ड लिस्ट. एक दुसऱ्याला कनेक्टेड आहे. बाकी वर्किंग सेम असतं. ठीक. तो एक बघायचा. इथं नावातच दिलेलं आहे की सॉर्टेड सेट म्हणजे हा सॉर्टेडच असेल. आणि त्याच्यामध्ये ट्री सेट म्हणजे ट्री सेट कोणाला इम्प्लिमेंट करतो सॉर्टेड सेटमध्ये. ठीक आहे. प्रोग्राम सोपे आहेत. आता आपल्याला फक्त ऑब्झर्व्ह करायचंय कंपॅरिझन आणि तो जो पॅटर्न आहे प्रोग्रामिंगचा तो सगळ्यांचा कॉमन आहे लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला प्रोग्राम करायला डिफिकल्टी नाही येणार. तुम्ही जर पहिलं लिंक लिस्टचा प्रोग्राम बघितला, तर बाकी सगळे प्रोग्राम त्याच्यासारखेच होते. तुम्ही जर ऑब्झर्व्ह केला तर बघून घ्या. कलेक्शन मी अरे लिस्टचा पहिला प्रोग्राम ओपन करतो. हे बघा. हा पॅटर्न सगळ्यांना कॉमन आहे. जो क्लास तुम्हाला वापरायचा आहे, जो डेटा टाइपचा, जो कलेक्शनचा क्लास वापरायचा आहे, त्याचा ऑब्जेक्ट बनवा. त्याच्यामध्ये कुठल्या टाइपचा डेटा स्टोअर करणार आहे ते स्पेसिफाय करून द्या. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं त्याच्यामध्ये कलेक्शन इंटरफेसचे मेथडचे वापर करून तुम्हाला डेटा ॲड करायचा आहे. ठीक आहे. मग डेटा ॲड करताना तुम्ही ऑब्झर्व्ह करत जायचं, की हा कसल्या टाइपचा डेटा स्टोअर करतो. नल पण स्टोअर करतोय, डुप्लिकेट पण स्टोअर करतोय. आणि प्रिंट करण्यासाठी 3 वे आपण वेगवेगळे बघितलेलं आहे. एक सिंपल आहे, की सगळा लिस्ट प्रिंट करा. एक फॉर लूप, फॉर इच लूप आणि एक इटरेबल इंटरफेस, टॉपचा इंटरफेस. म्हणजे इटरेबल आणि कलेक्शन डायरेक्टली, इनडायरेक्टली सगळीकडे वापरलं जातं. आता सेम प्रोग्राम आपण करणार आहे. फक्त काय वेगळं आहे सेट आणि अरे लिस्टमध्ये तो ऑब्झर्व्ह आपल्याला करायचा. ओके. चला आता मी नवीन प्रोग्राम घेतो. राइट क्लिक करून इथे म्हणतो न्यू क्लास. ओके. आणि कुठला इंटरफेस बघणार आहे आपण सेटवाला. तर मी ते स्मॉलमध्ये द्या. सेट एक्झाम्पल, सेट इंटरफेस INTRFC म्हणून करतो. फाईन. ॲज युजुअल कॉमन मेथड आपले काय करतो आपण जो इंटरफेस तुम्ही वापरणार आहे, जो डेटा स्ट्रक्चर वापरणार आहे, जे कलेक्शनचे मेथड्स वापरणार आहे, इथे तुम्ही डायरेक्टली त्याचं नाव लिहा. कुठला इंटरफेस वापरायचा आपल्याला सेट नावाचा इंटरफेस. त्याच्यामध्ये तुम्हाला काय डेटा स्टोअर करायचा, कुठल्या टाइपचा डेटा तो इथे तुम्ही स्पेसिफाय करा. तुम्हाला स्टोअर करायचं स्ट्रिंग. याचा एक ऑब्जेक्ट बनवायचं इज इक्वल टू याच्यामधलं कुठलं तुम्ही वापरणार. 2 गोष्टी सेटमध्ये. कुठल्या आहे? एक तर हॅश सेट आहे किंवा लिंक्ड हॅश सेट आहे. तर आधी आपण हॅश सेट वापरून बघू. तर इथे तुम्ही इज इक्वल टू काय करणार आहे? इज इक्वल टू न्यू सेटने करायचा. कारण सेटमध्ये तुम्हाला टाइप सिलेक्शनला दिलेलं आहे. तर इथे मी वापरतो हॅश सेट.
ऑटोमॅटिक तर नाही येणार. आला का हॅश सेट? हॅश मॅप आहे, हॅश सेट नाही. HASH आहे. ओके. HASH. HASHSET सेट. हॅश सेट. ठीक आहे. आणि टाइप देणार आहे आपण त्याच्यामध्ये स्ट्रिंग टाइपचं. दॅट्स ऑल. फंक्शन्स. ओके. ही कोणत्या पॅकेजमध्ये? जावा डॉट युटिल पॅकेजमध्ये. सेट इंटरफेस हा पण. आणि आला का? HASHच होता ना? HAHS हा सेट स्ट्रिंग टाइपचा. बरोबर आहे. जावा डॉट युटिल डॉट मी ते स्टार करून टाकतो. स्टार केलेले सगळ्यात मेथड नाही. काहीतरी राहत आहे. सेट इंटरफेस सेट टाइप दिला आपण, तो दिला, तो ऑब्जेक्ट बनवला इज इक्वल टू न्यू HAS सेट सेट न्यू हॅश सेट string स्ट्रिंग टाइप सेमिकोलॉन. हा काय म्हणतोय? क्रिएट हॅश सेट HASHSET सेट पण एस कॅपिटल आहे. ठीक आहे. कॅमल केस मेथड आहे, त्याच्यामुळे तो लक्षात नव्हता. बघा इथे HASH नंतर एस पण कॅपिटल, आपण स्मॉल लिहिलं होतं. ठीक आहे. सो याने आपला एक ऑब्जेक्ट झाला आणि बाकी सगळे आपले कॉमन मेथड. आणि याच्यामधलं डिफरन्शिएट ऍक्सेस बघायचं की काय वेगळं होतंय, काय नाही होतंय. इथे डेटा ऍड करण्यासाठी ऍडच मेथड आहे. इथे HS काय करणार आहे? ऍड. काय ऍड करू मी इथे? सपोज सिम्पलचा ऍड करतो मी आता. डेटा बघा कसा ऍड करतो मी. थोडं डिफरन्शिएट करतो मी. इथे बी ऍड करतो. सिम्पल्स मेथड परत कॉपी करतो मी इथे. दोन चार मेथड्स ऍड करतो. ओके. मी इथे मध्येच ई करतो आणि मी इथे डी करतो. इथे सी आणि इथे ए. ठीक आहे. हे बघा आता डेटा कसा स्टोअर आहे? BEDAC. आणि मी अजून एखादा काय करतो? बी हा दोनदा ऍड करतो. बरोबर. सिम्पलचा आपला एक तयार झालेला आहे. आता आपल्याला हा सिम्पल प्रिंट केल्याबरोबर याच्यातलं डिफरन्शिएट लक्षात यायला लागेल. डिफरन्शिएट कसं करणार आहे? सिम्पल्स तुम्ही SO करणार आहे आणि ते जाऊन सिम्पल मी हॅच सेटचा ऑब्जेक्ट प्रिंट करतो. ठीक आहे. लक्षात आलं? बघा कॉमन थिंग्स काही नाही. आपण सिम्पलचं मेथड बनवलं, ऑब्जेक्ट बनवलं आणि इथे आपण हे कम्पेअर जस्ट डेटा ऍड केलं आणि प्रिंट केलं. ॲज युजल लिंक लिस्ट सारखं बघा, काहीच डिफरन्स येत नाही. इथे लिंक लिस्टचा ऑब्जेक्ट होता, इथे आहे आपला सेटचा ऑब्जेक्ट. डेटा ॲज युजल जसं त्याच्यात ऍड करायचा होता, याच्यात पण सेम डेटा ऍड केला. आता याच्यात हा ऑब्झर्व करायचा आहे की हा डुप्लिकेट अलाव करतो का आणि तो सॉर्टेड देतो का. बस तेवढा एक फरक आहे. बघा आता इथे मी गेलो, इथे जाऊन मी डेटा रन केला आणि आउटपुट मध्ये बघतोय, तर काय आउटपुट तुम्हाला दिसतंय? काय ऑब्झर्व झालं? तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर आपण डेटा कसाही ऍड केला तर तो प्रॉपर सॉर्टेड मध्ये बघा. ABCDE प्रॉपर सॉर्टेड आला आणि प्लस इथे जो डुप्लिकेट होता तो पण इथे रिमूव्ह झालाय. ओके. अजून एक आपण टेस्ट करून बघू की हा नल व्हॅल्यू पण ऍक्सेप्ट करतो का बघू. मी इथे एम्प्टी म्हणण्यापेक्षा इथे मी नल व्हॅल्यू आपण ऍड करून बघू. नल व्हॅल्यू ऍड होतंय का म्हणजे काय आपल्याला ते कळेल. सो आता याला रन करूया आणि चेक करून घेणार आहे आपण. लेक्चर चालू ना तो हिग्यात माताಡ್ತಿಲ್ಲ ಮತ್ತೆ ಕೊಡ್ರಿ ಕಡೆ ಕೇಳಿಸ್ತಾ दिले. आता हा नल व्हॅल्यू पण ऍड करतोय का हे आपण चेक करून घेऊ. ठीक आहे. म्हणजे काय ते कळून जाईल. जस्ट राईट क्लिक करा इथे, रन ऍज जावा ऍप्लिकेशन्स, नल व्हॅल्यू अप्लिकेट करेल. ओके. म्हणजे इथे हा एक ऑब्झर्व झाला की हा काय करतोय? नल ऍक्सेप्ट करतोय, फक्त डुप्लिकेट व्हॅल्यू अलाव करतो. पण तो नल म्हणजे ना इथे ऍक्च्युअली नल असं नाही करायला पाहिजे होतं. आपण डायरेक्टली लिहायला पाहिजे. ठीक आहे.
तो नल हा स्ट्रिंग मध्ये लिहिला ना, त्याच्यामुळे त्याने डायरेक्टली स्ट्रिंग घेऊन टाकली. आता इथे कळेल, एक तर एरर येईल, नाही तर नाही घेऊन टाकतो तो नल. आणि मेन म्हणजे बघा, आता त्याने नलला पण शॉर्ट करून टाकलं, म्हणजे जी व्हॅल्यू नाहीच आहे ती सुरुवातीला येऊन गेली, हे होती. ठीक आहे. मला तुम्ही हे थोडस लक्षात ठेवावं लागेल, की दोघांचा डिफरन्शिएट काय. ओके, शक्यतो नल व्हॅल्यू तर हा घेऊन टाकला त्याने, काही प्रॉब्लेम नाही. पण इथे सॉर्टेड आहे. मग तुमची रिक्वायरमेंट जी असते ना त्याच्यानुसार करायचं. हे सगळ्याच गोष्टी सगळ्याच वेळी वापरत नाही, लक्षात घ्या. पण माहिती पाहिजे. आता दिलेलं आहे तर तुम्हाला माहित पाहिजे. तर सिंपलसा इथे पार्ट आहे. आपण याला हे करून घेतला. ठीक आहे. 1 मिनिट फक्त. हं. मग जिथे तुम्हाला सॉर्टेड लिस्ट पाहिजे तिथे सॉर्ट करून घ्यायचं. आणि जिथे नाही पाहिजे तिथे तो अरे लिस्ट वापरायचा. सिंपल. ठीक आहे. तर हा एक डिफरन्स आहे. बस एवढंच तुम्हाला ऑब्झर्व्ह करत जायचं आहे. जशी रिक्वायरमेंट असेल तसा निघा. होऊन जाईल. मग हा हॅश सेट आहे आणि याच्यामध्ये तुम्ही सेम प्रोग्राम करू शकतात लिंक हॅश सेटसाठी. बस. इथे फक्त मी LHS करतो आणि हा सगळीकडे चेंज करावं लागतं. LHS, 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 LHS. इथे जाऊन काय करणार आहे, लिंक्ड हॅश सेट नाव काय ते बघून घ्या. लिंक हॅश सेट कुठे आहे तो, इथे LINKED, 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 लिंक हॅश सेट. त्याला ऍक्सेप्ट. चलो राईट क्लिक करा, रन करा. डिफरन्स बघा सेम असेल तर मग काही फरक नाही दोघं. काही फरक दिसतोय का? काय फरक जाणवला तुम्हाला हॅश सेट आणि लिंक्ड हॅश सेट मध्ये? काय डिफरन्स सेट आहे? कॉमन व्हॅल्यू नाही प्रिंट केली त्याने, बी सिंगल प्रिंट केलं. आणि अजून एक तर झालं डुप्लिकेट जे आहे ते रिमूव्ह केले, दोन्ही लोकांनी रिमूव्ह केल्या, हॅश सेटनी पण आणि लिंक हॅश सेटनी पण. आणि अजून काय डिफरन्स सेट आहे? हा सॉर्ट नाही करत आहे. लिंक्ड हॅश जो अनसॉर्टेड आहे. आहे तो शॉर्ट नाही करत आहे. तो ज्या सिक्वेन्सनी डेटा आलेला आहे त्या सिक्वेन्सनी त्याला ठेवतोय. आणि बाकी जो फक्त सेट हॅश सेट आहे तो डुप्लिकेट पण रिमूव्ह करतोय आणि प्लस सॉर्ट पण करतोय. मग आता बेस्ड ऑन नीड, आपल्या नीड नुसार ज्या ठिकाणी आपल्याला सॉर्टेड पण पाहिजे आहे आणि डुप्लिकेट पण नको आहे, त्या ठिकाणी तुम्ही सेट इंटरफेस मधला हॅश सेट वापरू शकतात. ज्या ठिकाणी तुम्हाला ज्या सिक्वेन्सने आले त्या सिक्वेन्सने घ्यायचे पण डुप्लिकेट नकोय, मग तिथे तुम्ही लिंक्ड हॅश सेट वापरू शकता. ओके. या कलेक्शन फ्रेमवर्कनी काय केलंय माहिती का, लाईक सगळंच मॅच करायचं ट्राय केलेले. आता वेगवेगळ्या सिच्युएशनला वेगवेगळ्या गोष्टी असतात बघा. पण हे कुठल्याही रिअल वर्ल्डची एक्झाम्पलशी मॅच करू शकतो. सपोज आता एखाद्या घरी इव्हेंट आहे किंवा एखाद्या कॉलेजमध्ये पार्टी असेल किंवा कुठे ऑफिसमध्ये पार्टी असेल. काही गेस्ट लोकं पण येणार आहे, काही लोकं पण येणार आहे. मग काही ठिकाणी आपल्याला ऑर्डरिंग खूप इम्पोर्टंट असते. जे मेन गेस्ट आहेत त्यांना आधी एंटर करून घेता. मग जे बाकीचे उरलेले त्यांना अकॉर्डिंगली ऑर्डर करू शकतो आपण. म्हणजे जिथे सॉर्टिंगची इम्पोर्टन्स आहे. आणि जिथे जो आधी आला त्याला एंटर भेटलं. जसं थिएटरमध्ये बघा. तिथे गेस्ट बिस्ट नसतं. जो आधी आला तो थिएटरमध्ये जाऊन तिथे बसतो. तसं ठिकाणी. तर बेस्ड ऑन तुमचं नीड कुठल्या ठिकाणी कुठलं वापरायचं आहे आणि काय वापरायचं. आणि हेच सेम एक्झाम्पल तुम्ही जर अरे लिस्टमध्ये केलं असतं, तर इथे लिंक्ड हॅश सेट सारखाच आउटपुट आला असता. फक्त काय झालं असतं इथे, तुमचा जो डुप्लिकेट आहे, तो नसता रिमूव्ह झाला. ओके.
मग हे सगळ्यांमधलं डिफरन्शिएट तुम्ही असं एक लाईनमध्ये लिहून घेतलं ना, तुम्हाला कोणत्या ठिकाणी काय वापरायला पाहिजे, हे जर कोणी रन टाईम विचारलं तर तुमच्या डोक्यात क्लिक झालं पाहिजे, की नेमकं हॅश सेट काय करतोय, लिंक्ड हॅश सेट काय करतोय. तिथे तुम्हाला कुठलंही काहीच रिस्ट्रिक्शन नाहीये. त्या ठिकाणी तुम्ही सिंपल अरे लिस्ट वापरून फ्री होऊन जायचं. काहीच ताण नाही. अरे लिस्ट तुमचं सगळंच काम करून टाकतं. लक्षात येतंय? प्रोग्राम सोपे आहेत. प्रोग्रामला काहीच टेन्शन नाही. प्रोग्राम तुम्ही इझिली करू शकता. ओके. पण तो टाइप तिथे सुटेबल आहे का? तेवढं मात्र तुम्हाला डिफरन्शिएट करावं लागेल. ओके. आपण सेटमध्ये हे दोन्ही बघितलं. आता एक पार्ट बघायचा तो म्हणजे सॉर्टेड सेटमध्ये ट्री सेट. ट्री सेटचं काय डिफरन्शिएट आहे तो एक बघा. आता प्रोग्राम काय असेल आपला सिंपल. तिथे तुम्ही जिथे सेट लिहिलं तिथे काय लिहिणार आहे? प्रीसेट आणि बाकीचे मेथड तर सेमच आहे. ॲड करायच्या मेथड सेम आहे. ठीक आहे. एक्झाम्पल आपण बघून घेऊ आणि आउटपुटमध्ये ऑब्झर्व्ह करू काय होतं. सॉर्टेड सेट, प्रीसेट. आता एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल जो बघायचा म्हणजे आपल्याला हा सॉर्टेड ट्री सेट जो आहे तो कुठून आलाय? सेट इंटरफेस मधून आलेला आहे. आता सेट इंटरफेसमध्ये परत एक इंटरफेस आहे सॉर्टेड सेट आणि सॉर्टेड सेटने एक्सटेंड केलेला आहे सेटला. म्हणजे बाय डिफॉल्ट ट्री सेट हा कोणाशी बिलॉंग आहे? सेट इंटरसेट सोबतच आहे. ओके. म्हणून याला आपण प्रोग्राम करताना बाय डिफॉल्ट आपण काय करणार आहे? सॉर्टेड सेटच करणार आहे. म्हणजे सेटलाच एक्झाम्पल असंच करणार आहे सेम. फक्त इथे हॅश सेट लिहिण्याऐवजी आपण काय लिहिणार आहे? प्रीसेट लिहिणार आहे. ठीक आहे. चला मी नवीन एक्झाम्पल घेतो. राइट क्लिक करतो. न्यू क्लास फाईल. इथे एक्झाम्पल देतो. ट्री सेट. मेन एक्झाम्पल फिनिश. समिको. हे बघा. सेम टाइप घेतलेला आहे मी सेट टाइप एचएस इज इक्वल टू न्यू. तर कुठल्या टाइपचा इंटरफेस आपला मेथड वापरायचा? हॅश सेट नाही. आपल्याला काय वापरायचं आता? ट्री सेट. TREE. ट्री सेट. बरोबर आहे ना? ट्री सेट. या त्याला इम्पोर्ट करायची. बस. आणि बाकी आपले ऍडचे मेथड ॲज इट इज आणि फक्त डिफरन्शिएट आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे. मी ते TS करतो. ट्री सेटचा TS. TS डॉट ऍड. पण 2-4 गोष्टी चेक करून बघू. मी डी ऍड करतो. सेमिकोलॉन. यालाच कॉपी करणार आहे. परत डी. इथे सी. इथे बी आणि इथे ए. ठीक आहे. आणि इथे आपण काय करू? प्रिंट करून SYSO कंट्रोल स्पेस आणि TS. ठीक आहे. आता आपण डिफरन्शिएट ऑब्झर्व करू. डुप्लिकेट अर्थ का सॉर्टेड आहे का? याच्यात काहीतरी वेगळं असणार आहे. कारण हा काय काहीतरी वेगळं देऊन टाकेल. ABCD सॉर्टेड पण दिलं आणि प्लस त्यांनी काय काढलंय? डुप्लिकेट पण एलिमेंट काढून टाकलेले. ठीक आहे. असेंडिंग मध्ये सेम एसटी सारखंच दिलंय आणि काय वेगळं व्यवस्थित दिलंच नाही परत. फॉर गिग ट्री सेट सिंपलचा एलिमेंट.
हां, इथे एक वेगळा फीचर्स आहे. बरं झालं ते लक्षात आलं. आपण इथे काय होतं माहिती आहे का, याचं एडव्हांटेज काय ट्रीसेटचं बघा. टीएस डॉट ॲड इथे मी काय टाकतोय? नल. कारण सारखंच दिलं तर फरक काय राहणार आहे ना, तो नाही करणार. येस. काय झालं आता? एरर आला. एरर कशामुळे आला? नल व्हॅल्यू ऍक्सेप्ट नाही करत. हां, हा एक डिफरन्स आहे. पण त्याने असं एरर का द्यायला व्यवस्थित सांगायला पाहिजे होतं. ठीक आहे, आपल्याला एरर हँडल करता येतात, नाही करता येतात. ठीक आहे. म्हणजे याच्यात डिफरन्शिएट काय ट्री सेटमध्ये काहीतरी असायला पाहिजे ना, कारण तुमचा हॅश सेट मधला आपला फरक कळाला. हा नल ऍक्सेप्ट करता, हे दोघं पण ऍक्सेप्ट करता बघायला गेलं ना. हा पण ऍक्सेप्ट करतोय, हा पण ऍक्सेप्ट करतोय. हा तर सॉर्ट करतोय, हा सॉर्टिंग पण करत नाही. हे बघा. हे नल पण सॉर्टिंग केलं. एक मिनिट, तो दुसरा आपण ना हे नाही करत आहे. बघा तिघांना आपल्याला डिफरन्शिएट करायचं व्यवस्थित. मी ते नल कमेंट केलं होतं म्हणून ते लक्षात नाही आलं. जो सेट मधला हॅश सेट आहे तो तुमचा नल ऍक्सेप्ट करतो आणि सॉर्टिंग मध्ये देतो, सॉर्टेड फॉर्मॅट मध्ये. जे नल आहे ते सुरुवातीला देऊन टाकेल आणि बाकी सगळं सॉर्टेड करून टाकेल. ओके. प्लस डुप्लिकेट पण रिमूव्ह करेल. जो लिंक्ड हॅश सेट आहे तो तुमचं फक्त एकच काम करतोय, डुप्लिकेट रिमूव्ह करतो आहे आणि प्लस नल पण रिमूव्ह करतोय. लक्षात घ्या. ठीक आहे, ते नल पण रिमूव्ह झालंय ना. तिघांमधला डिफरन्शिएट करून घ्यायचा, तेव्हाच ते लक्षात येईल काय कुठे करता येते. हे बघा, एक पण नल नाही. इथे बीबी डुप्लिकेट रिमूव्ह केलं आणि सॉर्टेड मध्ये दिलं, प्लस नल ऍक्सेप्टेड पण सॉर्टेड मध्ये. दुसऱ्या याच्यात त्यांनी सॉर्टिंग नाही केलं, नल ऍक्सेप्ट केला पण प्रिंट नाही केलं. ओके. आणि ट्री सेट मध्ये काय होतंय, हा एक तर सॉर्टेड फॉर्मॅट मध्ये देतोय, डुप्लिकेट पण रिमूव्ह करतोय. याला मी रन करतो आता. तिघांना डिफरन्शिएट करून घ्या, म्हणजे सेट इंटरफेस मधले प्रोग्राम्स एवढेच आहे. हे बघा, एक तर सॉर्टेड फॉर्मॅट मध्ये दिलं, प्लस याने डुप्लिकेट पण रिमूव्ह केले. म्हणजे हा कोणासारखा वर्क होतोय सुरुवातीला? हॅश सेट सारखं. सेम थिंग्स, पण हॅश सेटनी नल व्हॅल्यू ऍक्सेप्ट केली आणि सुरुवातीला परत त्याला सॉर्ट केलं. पण तो ट्री सेट मात्र नल व्हॅल्यू ऍक्सेप्ट करत नाही. तो डायरेक्टली काय करतो? एरर थ्रो करतो. एरर थ्रो करायच्या आधी आपण याला ट्राय कॅच मध्ये टाकू शकतो. म्हणजे काय एरर आहे ते बघून घेऊ. CATCH कॅच एक्सेप्शन EXCEPTION एक्सेप्शन SOSOE. Okay. Right click, run as Java applications. बघा, म्हणजे ट्री सेट तुमचे जर नल व्हॅल्यू त्याच्यामध्ये जर आले तर तो डायरेक्ट तुम्हाला एक्सेप्शन फेकून थ्रो करून टाकते. हे काहीच प्रिंट करत नाही. हा फरक आहे तिघांमधला. लक्षात आलंय? परत एकदा बघून घ्या आपण काय काय ह्या इंटरफेस मधल्या एवढ्याच मेथड्स आहेत बघायला गेलं तर. सेट मध्ये हॅश सेट आणि ट्री लिंक्ड हॅश सेट आहे. आणि इथे काय सॉर्टेड सेट मध्ये आपलं ट्री सेट आहे. हॅश मेथड याच्यात काय होतं, नल व्हॅल्यू ऍक्सेप्ट होता इथे, नल व्हॅल्यू टाकता येतं, प्लस काय हा सॉर्टेड आहे. याच्यामध्ये काय आहे, अनसॉर्टेड आहे आणि नल व्हॅल्यू ऍक्सेप्ट होते पण प्रिंट होत नाही. लक्षात घ्या. तो पार्ट इथे हा सॉर्टेड आहे, पण नल व्हॅल्यू टाकले की तो डायरेक्टली एक्झिट होतो प्रोग्राम. नो नल व्हॅल्यू इज ऍक्सेप्टेड. चुकून जरी एक तरी नल आला तर पूर्ण ट्री सेट कोलॅप्स होतो, तो रनच होत नाही. तो स्ट्रक्चर तसा बनलेला असतो ट्री सेट्स. ठीक आहे.
लक्षात येते प्रोग्राम बघा 4-4, 5-5 लाईनीचे आहे. बट कुठल्या याच्यात काय सेट होतंय ते तुम्हाला मात्र बघायचं. बेसिकली आता हा पार्ट एक आपला ऑब्झर्व्ह करून घ्या आणि हा पार्ट एक ऑब्झर्व्ह करून घ्या. ठीक आहे. याच्या पलीकडे पण अजून गोष्टी आहेत हां. त्याला हॅश मॅप वगैरे म्हणतात. तो हॅश मॅप वगैरे बघणार. त्याच्यात की व्हॅल्यू पेअरमध्ये व्हॅल्यू स्टोअर झाली जाते. तर हॅश मॅप पण खूप कॉमनली वापरलं जातं आणि एक मॅप इंटरफेस आहे. जो याच्यात पार्ट आहे. तो आपण हळू बघणारच आहे. याच्यात जरी दिसत नसेल तरी तो आहे लक्षात घ्या. नंतर क्यू सेटचा आपण बघणार. ओके. इथे आपण फक्त बाकी सगळ्या गोष्टी सेम आहे त्या ज्या व्हॅल्यू प्रिंट करायच्या आहेत तुम्ही मग फॉर इच वापरा तिथे किंवा तुम्ही का वापरू शकता इटरेबल इंटरफेस वापरा. त्या गोष्टी प्रिंट करण्यासाठी तुम्ही ॲज इट इज वापरू शकता. फक्त डिफरन्शिएट करून घेतलं कशामध्ये काय आहे, कशामध्ये काय आहे. ओके. अजून एक गोष्ट इथे करून बघायची ती म्हणजे मी इथे सेटच्या ठिकाणी इथे काय होतं? सॉर्टेड सेट होतं ना? ते लिहिता येतं का ते बघू फक्त. सेटच्या ठिकाणी SORTED सॉर्टेड सेट. हेच नाव आहे ना? ओके, आहे सॉर्टेड सेट. हा काय करून देतो आपल्याला बघू ना थोडंसं. आहे तर बघता येईल. रन दिस. नाही, सेम. एक्सेप्शनच थ्रो करतोय. आता याला मी कमेंट करून बघतो. काही फरक पडतो. रन ॲज जावा ॲप्लिकेशन्स. काहीच नाही. सेम. सेट आणि सॉर्टेड सेटमध्ये असं काही वेगळं डिफरन्शिएट नाहीये. तो दोघंही सॉर्ट करतात. पण ट्री सेटमध्ये नल व्हॅल्यू नॉट एक्सेप्टेड. एक्सेप्टच होत नाही. डायरेक्ट एक्सेप्शन थ्रो होतं. ओके. मग याच्यात क्वेशन विचारताना खूप घुमून फिरून विचारू शकतात. तुम्हाला जर असं विचारला, की विच इंटरफेस एक्सेप्ट नल व्हॅल्यू बट नॉट प्रिंट. ओके. असा कुठला इंटरफेस आहे कलेक्शन फ्रेमवर्कमध्ये जो नल व्हॅल्यू एक्सेप्ट करतो पण प्रिंट करत नाही? लिंक हॅश सेट. हां, तर हे कोण सांगू शकतं ज्याने प्रॅक्टिकली करून बघितलेलं आहे. ठीक आहे. आणि असा इंटरफेस कुठला आहे जो नल एक्सेप्ट करतो आणि प्रिंट सुद्धा करतो? तर तो आहे आपला हॅश हॅश सेट. सेट. ओके. आणि व्हिच इंटरफेस डज नॉट एक्सेप्ट नल व्हॅल्यू? ट्री सॉर्ट. तो इंटरफेस नाही लक्षात घ्या. तो क्लास आहे. ओके. तो आपल्याला लक्षात पाहिजे. हे क्लासेस आहेत आपल्या लक्षात विच क्लास इंटरफेस क्लास म्हणता येईल आपल्याला की सेट इंटरफेस मधला हॅश सेट क्लास असं त्याला प्रोनाऊन्स करताना करायचं. ओके. अँड सेट इंटरफेसचा लिंक हॅश सेट नल ऍक्सेप्ट करतो प्रिंट पण करतो. सेट इंटरफेसला लिंक हॅश सेट क्लास नल ऍक्सेप्ट करतो पण प्रिंट करत नाही. आणि ट्री सेट जो आहे सॉर्टेड इंटरफेस मधला ट्री सेट नल ऍक्सेप्ट करत नाही. लगेच तो एरर येईल. ओके. आणि विच हा इंटरफेस क्लास रिमूव्ह द डुप्लिकेट व्हॅल्यू. कोणते जे क्लास आहेत इंटरफेसचे जे डुप्लिकेट व्हॅल्यू रिमूव्ह करतात? हॅश सेट, लिंक हॅश आणि ट्री सेट. म्हणजे बेसिकली तिघे म्हणजे आपल्याला सेट इंटरफेस ऑल मेथड्स ऑफ सेट अँड सॉर्टेड सेट इंटरफेस रिमूव्ह द डुप्लिकेट एलिमेंट. ठीक आहे. फक्त चेंज कुठे आहे? सॉर्टेड हा फक्त दोनच गोष्टी सॉर्टेडच्या आहेत आपले हॅश सेट आणि ट्री हॅश सेट. त्यातल्या त्यात ट्री सेट जो आहे तो नल ऍक्सेप्ट करत नाही. हॅश सेट जो नल ऍक्सेप्ट करतो. ओके. आणि ट्री लिंक्ड हॅश सेट पण नल ऍक्सेप्ट करतो आणि तो प्रिंट पण करतो. ओके. असे वेगवेगळे स्वतःचे प्रत्येकाचे वेगवेगळे रूल्स आहेत. त्याच्या अकॉर्डिंगली ते वर्कआउट होत असतात. ओके. आता तुम्ही प्रॉपरली असं एक बनवून घ्यायचं. एक छोट्या-छोट्या 2-2 लाईन लिहायच्या आणि त्याच्या पुढे ते एक्सप्लेनेशन लिहायचं. ओके.